राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाला आहे। तटकरे कुटुंबाने एकत्र येऊन गणरायाचं स्वागत करून आरती केली। यावेळी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते। यावेळी तटकरे कुटुंबियांसोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। देशासह राज्यामध्ये गणेशोत्सव शिगेला पोहोचलेला आहे। घराघरात बाप्पांचं आगमन झालंय। आता आपण आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। आपण पाहू शकताय तटकरे कुटुंबियांच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय आकर्षक अशा सुंदर फुलांच्या सजावटीमध्ये या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेत। संपूर्ण तटकरे कुटुंबियांनी एकत्र येत बाप्पाची स्थापना केल्यानंतर या ठिकाणी आरती घेतली। आता आपल्यासोबत संपूर्ण तटकरे कुटुंबीय आहेत। पहिल्यांदा आपण जातोय खासदार आणि पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे। साहेब, काय देवाला साकडं घातलं आज राज्यासाठी, राज्यातल्या जनतेसाठी काय मागितलं? गणरायाच्या आगमनाने अतिशय भक्तिभावाने न्हावून निघालेला प्रत्येक गणेश भक्त गणरायाच्या स्वागतासाठी आतुरलेला होताच। आज माझ्याही घरी गणरायाचं आगमन झालं। विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा त्या ठिकाणी झाली। गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना आज केली की संबंध महाराष्ट्राला सुख सौख निरामय आयुष्य, बळीराजासाठी समृद्धीचे दिवस आणि माझ्या तमाम भगिनींच्या जीवनामध्ये सुद्धा निखळ आनंदाचे क्षण सतत यावेत राहावेत। आपण ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा दौरा केला होता आणि दरवेळी गणेश भक्त याच्यामध्ये अडकतात। काय वाटते आता कधीपर्यंत पूर्ण होईल? आता सरकारच्या मागे लागून कसं करून घ्या? तमाम कोकणातला गणेश भक्त या निमित्ताने आपापल्या गावात घराघरात जात असतो। वाहतुकीची कोंडी आणि रस्त्याचं रखडलेलं काम या व्यथा वेदना आमच्या सर्वांच्याच आहेत। विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आजवरच्या त्रासाचं शेवटचं वर्ष ठरो। पुढच्या वर्षी निर्विघ्नपणाने किंवा होळीच्या निमित्ताने माझे तमाम गणेश भक्त कोकणामध्ये येतील, त्याला अतिशय उत्तम पैच्या रस्त्यावर त्यांचा प्रवास होईल। अशा पैचं काम करण्याची प्रगती आम्ही जे राखतो आहोत त्याच्यात गणरायाच्या चरणी प्रार्थना की आम्हाला याच्यामध्ये यश मिळो। आज बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आणखीन सकारात्मक ऊर्जा यावी आणि त्यांनी अशाच पद्धतीनं त्याचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम ठेवावा। जे दुःख आहेत त्याचबरोबर ज्या अडीअडचणी आहेत त्या त्यांनी हरून घ्याव्या अशीच या निमित्ताने प्रार्थना केली। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।